भारताचा 59वा स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरा झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं। यावेळी स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हा नवा नारा पंतप्रधानांनी दिला। भ्रष्टाचार झाला नसल्याचं मोदी म्हणाले। मैं तिरंगे झंडे की साक्षी से बोल रहा हूं, लाल किले की प्राची से बोल रहा हूं, 125 करोड़ देशवासियों के सपनों को समझ करके बोल रहा हूं। 15 महीने हो गए आपने दिल्ली में जो सरकार बिठाई है, उस सरकार पर एक नए पैसे के भ्रष्टाचार का आरोप नहीं है। शेतकऱ्यांना हवं तेवढं युरिया उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले। सरकारच्या विविध योजनांचा पाढा त्यांनी लाल किल्ल्यावरील आजच्या भाषणात वाचला। सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करणारच अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात दिली खरी, पण त्याची निश्चित डेडलाईन जाहीर करण्याचं त्यांनी आजही टाळलं। यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांची पुन्हा एकदा निराशाच केली। वन रँक वन पेन्शन योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतीही घोषणा केली नसल्याचं माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली। गेल्या 60 दिवसांहून अधिक काळापासून माजी सैनिक या मागणीसाठी आंदोलन करतायत, मात्र पंतप्रधानांनी आश्वासनाची पूर्तता न करून घोर निराशा केल्याचा आरोप या माजी सैनिकांनी केला। राज्यातही 69व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार माध्यमातून 5 वर्षात 20,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर महाराष्ट्राला महाउद्योग राष्ट्र करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला। कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या युवकांच्या हाताला काम देण्याचं आपण ठरवलेलं आहे। महाराष्ट्राला महाउद्योग राष्ट्र करण्याचा निर्धार या निमित्ताने राज्याचं सरकार या ठिकाणी व्यक्त करत आहे। मुंबईतील सार्वजनिक ठिकाणाचा पहिला 100 फूट उंचीचा तिरंगा वांद्रे पश्चिम इथे फडकवण्यात आला। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण साजरं करण्यात आलं। वांद्रे वरळी सिलिंगजवळ प्रॉमिनंट परिसरात हा झेंडा कायमस्वरूपी फडकणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। शहराच्या विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ध्वजारोहण केलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रपती पदक मिळालेल्यांचा सत्कार करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशसेवेचा निर्धार व्यक्त करताना प्रत्येक नागरिकानं छोटे छोटे संकल्प करत ते पूर्ण करण्याचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलंय। आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावा अथवा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करावं असं आवाहन संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी केलंय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपुरात ध्वजारोहण केलं। यावेळी पंतप्रधान मोदी यांचं व्हिजन आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची गडकरींनी स्तुती केली। पुण्यातही राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते। राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते पदक प्रदान करून गौरवण्यात आलं। अहमदनगर इथे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी सैन्य दलाच्या विशेष बँडसह पोलीस प्रशासनाच्या वेगवेगळ्या पोलीस पथकांनी संचलन केलं। स्वातंत्र्य दिनी त्र्यंबकेश्वरमधल्या साधुग्राममध्येही ध्वजारोहण करण्यात आलं। सर्व आखाड्यांमध्ये शाही स्नानाचं नियोजन सुरू करण्यात आलंय। त्र्यंबकमध्ये 10 आखाडे असून श्रावणातील पहिला आठवडा ध्वजारोहणाच्या गजरानं शिवनगरी दुमदुमली। मुंबईतल्या SNDT युनिव्हर्सिटीमध्ये SL ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील सर्व शिक्षक उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर NCC कॅडेट्सना देशप्रेमाची शपथ देण्यात आली। शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत अशी स्तुतीसुमनं पंकजा मुंडे यांनी उधळलीत, तर पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पदुकोण आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी मुंडेंवर पलटवार केला। त्यांचा शत्रू असेल, समवयीन असेल, लहान असेल तर ते कुठेतरी पवारसाहेब
चित्रपटांकडूनच या राज्यातले त्यांच्यानंतर घडणारे नेते थोडं शिकले. आणि मी विचार करत होते ते दिलीप कुमार ते दोन बाजूला काही अमिताभ बच्चन बसले होते का माहित नाही, पण असं एक चित्र मला त्या फोटोमध्ये जाणवलं. सिनियर सृष्टीमध्ये सध्या लोकप्रिय कोण आहे मला माहिती नाही. माझं अज्ञान राहू नये म्हणून मी नितेशला बोलून घेतलं. त्याला विचारलं की हल्ली सगळ्यात लोकप्रिय कोण. त्यांनी सांगितलं की वाजवी दिल्लीची ऋषी हल्लीचं फिरीचं कोण. त्यांनी सांगितलं दीपिका पडोळे. कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं यासाठी वकिलांनी सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला. एकीकडे स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे जिल्हा सत्र न्यायालयासमोर काही वकील जमले आणि त्यातल्या 6 वकिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला. उपस्थित वकिलांनी या आत्महत्या करणाऱ्या वकिलांना अडवलं आणि अनर्थ टळला. चंद्रपुरात 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडला. दमपूर मोहदा इथे विठ्ठलराव जाधव या ज्युनियर कॉलेजमध्ये वारंवार मागणी करूनही मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. या निषेधार्थ महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना या चौघांनी गीत सादर करण्याचं सांगत स्टेजवर एंट्री मारली. स्टेजवर येऊन प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरून आणलेलं विष या विद्यार्थ्यांनी प्राशन केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.